नमस्कार, मालाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। घरच्या घरी तूप बनवायचं म्हणलं की खूप सारी भांडी निघतात। मिक्सरचं भांडं, पातेलं, चमचे, कितीच सारी भांडी लोण्याने मागतात। मग त्यासाठी आता मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला। त्याने तुमची अजिबात जास्तीची भांडी निघणार नाही आणि बिना मिक्सर, बिना ब्लेंडर तुम्ही फक्त चमच्याच्या साहाय्याने दुधाच्या साईपासून लोणी तयार करू शकता। त्यासाठी इथे मी 8 दिवसाची जमा केलेली साय घेतली आहे आणि त्याच्यात 1 चमचा दही टाकून हे रात्रीच विरजण लावून ठेवायचं। रात्रभर तसंच ठेवून द्यायचे घट्ट झाकून। वरून तुम्ही फॉइलही लावू शकता। दुसऱ्या दिवशी हे बघा विरजण छान लागले, वर आलंय दही थोडंसं फुगून। रात्रीच तुम्ही विरजण लावून ठेवायचं आणि रात्रीच फ्रीजमध्ये पातेलभर पाणीही ठेवायचं। फ्रीजरमध्ये बर्फ व्हायला ठेवायचा किंवा अगदी चिल्ड वॉटर वापरायचं आहे आपल्याला इथे। आता हे आपण असंच पाणी न टाकता 2-4 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। सारखा चमचा फिरवत राहायचा। 2-3 मिनिटांनी त्यात आपण अगदी गार पाणी, एकदम चिल्ड वॉटर, थोडंसंच अगदी अर्धा ग्लासपेक्षा पण कमी पाणी टाकून परत त्याला फेटत राहायचंय। 2-3 मिनिटं फेटून झाली की एक मोठी परात घ्यायची, त्यात गार पाणी टाकायचं जे फ्रीजमधलं आहे ते, आणि त्यात आपलं विरजणाचं पातेलं ठेवायचं आणि 5 मिनिटापर्यंत न थांबता सारखं त्याला फेटत राहायचंय। इथे तुम्ही चमच्याऐवजी रवीचाही वापर करू शकता। हे जसं जसं तुम्ही फेटत जाणार ना तसं तसं ते हळूहळू घट्ट होत जाणार। हे बघा कसं घट्ट व्हायला लागलंय आता। खाली जेव्हा गार पाणी ठेवलं ना की ते लोणी लवकर वर यायला लागतं, त्यामुळे ते सारखं फेटत राहायचं तुम्ही। यात तुमचे हात बोटं पण माखणार नाही, अजिबात कुठेही लोणी लागणार नाही हाताला। आता मी कॅमेऱ्याजवळ घेऊन दाखवते तुम्हाला हे किती घट्ट झाले। हे बघा परातीत पाणी तसंच आहे, खाली काढलं नाही आहे मी पातेलं त्यातनं। हे सारखं फेटत राहायचं। हे बघा ताक वेगळं व्हायला लागलं आहे आणि लोणी वेगळं व्हायला लागलं आहे। अजून 1-2 मिनटं फेटूया आपण याला। हे बघा अजून त्याची गोळा वेगळा यायला लागला आहे आता लोण्याचा। आता यात अगदी ते गार पाणी टाकून अजून 2-3 मिनटं हलवायचं आणि असंच ठेवून द्यायचं 5-1 मिनटं, म्हणजे ते लोणी जरा घट्ट होतं गार पाण्यामुळे, एकदम कडक होतं छान। माझ्या रेसिपीज आणि माझ्या सांगितलेल्या ट्रिक्स जर तुम्हाला आवडत असतील तर मालाज किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा खाली एक कढाई ठेवली आहे आणि त्याच्यावर जाळी ठेवली आहे, त्याच्यात हे आपण ओतून घ्यायचं आहे आणि यात आता गारच पाणी वापरायचं। पूर्ण लोणी काढेपर्यंत आपल्याला गारच पाण्याचा वापर करायचा आहे, नॉर्मल पाणी नाही वापरायचं। हे असं गाळून घ्यायचं। आता हे 8 दिवसाच्या साईजचं आहे, त्यामुळे याचं ताकही खूप छान आहे। त्याचं तुम्ही कढी बनवायला वापर करू शकता किंवा तसंही ताक प्यायला वापरू शकता। हे आता आपण यात काढून घेऊ। त्यात परत गार पाणी टाकायचे। आपल्याला हे 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। जोपर्यंत ते पांढरं पाणी पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत हे धुवून घ्यायचं आहे आपल्याला। असं केल्यामुळे तुपाला जो दुधाचा वास राहतो ना एक, तो राहत नाही। हे बघा आता एवढ्या प्रोसेसमध्ये मी आतापर्यंत कुठेही याला हाताने किंवा बोटाने स्पर्श केलेला नाही आहे। आपण जाळीतच त्याला पाणी काढून घेतोय त्याचं दाबून। हे चमच्याने दाबून त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं किंवा 5 ते 10 मिनटं असं हे थोडंसं नाही का तिरपं भांडं करून ठेवून द्यायचं, म्हणजे त्यातलं पाणी बाजूला होतं, निघून जातं ते थोडं। पातेल्याला लागलेलं सर्व लोणी आपण काढून घ्यायचं आहे। हे बघा जाळीला पण अजिबात कुठेही काही राहिलं नाही आहे, थोडंफार राहिले ते आपण काढून घेऊ। त्यालाही मी बोटाचा वापर केला नाही आहे, इथे चमच्यानेच काढलं आहे। हे बघा कशी क्लीन आहे आपली जाळी। हे असं तिरपं पातेलं ठेवायचं म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं। मी असंच याला 4-5 पाण्याने धुवून घेतलं आणि आता आपण त्याला कढवायला ठेवूया। हे एवढं चमच्याचं तेवढं पुसून घेते। सुरुवातीला गॅस फुल ठेवून तुम्ही याला पातळ करून घेऊ शकता, पण त्याच्या जवळच उभं राहायचं, नाहीतर ते सगळं उतू जाणार। हे बघा वितळलं आहे आता गॅस थोडा मीडियम ठेवायचा, अगदी खूप लो नाही पण मीडियम ठेवायचा आणि सारखं हलवत राहायचं याला सुरुवातीला, कारण ते खाली चिकटायला लागतं ना, मग त्याची बेरी खूप निघते नाही तर। हे बघा ह्या स्टेजला आलं ना की मग त्यात आपण 2-3 तुळशीची पानं टाकली आहे मी।
तुम्ही काय वापरतायत ते मला कमेंट करून कळवा. मी नेहमी याच्यात तुळशीची पानंच टाकते. आता बंद करायचा गॅस आणि असंच गार होऊ द्यायचं. खूप बेरी जळू द्यायची नाही खाली, नाहीतर मग ते तूप जळायला लागतं. थोडीशी कच्ची असेल ना तेव्हाच गॅस बंद करायचा. ते एवढं तापलेलं असतं ना की त्यातच ते लाल होऊन जातं पूर्ण. तर कोमट झाल्यावर आपण त्याला गाळून घ्यायचं आहे. तुमचे जर का काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारू शकता. हे बघा, बघू शकता तुम्ही, एवढीच बेरी निघाली आहे त्याची. माझी आई आधी आम्हाला ही बेरी साखर टाकून द्यायची खायला, आता कोणी खात नाही. हे बघा, असं काढून घ्यायचं. हे बघा, पातेल्याला थोडंसं लागलंय, त्यासाठी जाड बुडाचं पातेलं वापरायचं म्हणून, म्हणजे ते लागत नाही खाली. थोडंफार तर लागतंच. तयार आहे साजूक तूप. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.